नमस्कार. आज 5 मे 2026 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. बंगालमध्ये प्रथमच भाजपची सत्ता, तमिळनाडूत टीव्हीकेची मुसंडी, स्टॅलिन पराभूत, त्यानंतर केरळमध्ये काँग्रेसचा विजय. नेक्स्ट NDAने आसाम आणि पुद्दुचेरीही राखले. आता MPSC आणि कंबाईन परीक्षांसाठी आपल्याला कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या किंवा पहा कोणता पक्ष विजयी झाला हे आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे कंबाईन परीक्षांसाठी. बाकी UPSCसाठी कोणत्या राज्यांमध्ये किती सीट्स आहेत हे महत्त्वाचं आहे. तर पश्चिम बंगालमध्ये 294 सीट्स, तमिळनाडूमध्ये 234, केरळमध्ये 140, आसाममध्ये 126, पुद्दुचेरीमध्ये 30 +3 नॉमिनेटेड असतात. हा पॉईंट लक्षात ठेवा, कारण प्रेसिडेंट इलेक्शनवरती ज्यावेळेस प्रश्न आला होता त्यावेळेस पॉंडिचेरीच्या सीट्स विचारण्यात आलेल्या होत्या, म्हणजे स्टेटमेंट दिलेलं होतं. त्यामुळे UPSCसाठी तुम्ही पहा सीट्स लक्षात ठेवा. पश्चिम बंगाल महाराष्ट्रापेक्षा मोठा आहे का मग सीट्समध्ये? तर बिलकुल यस. महाराष्ट्रामध्ये 288, पश्चिम बंगालमध्ये 294 आहेत, तमिळनाडूमध्ये 234 आहेत. हा पॉईंट लक्षात ठेवा. 140 केरळमध्ये आहेत, आसाममध्ये 126, पॉंडिचेरीमध्ये 30. ओके, हे झालं UPSCसाठी. बाकी MPSC आणि कंबाईन परीक्षांसाठी काय महत्त्वाचं आहे तर कोणत्या राज्यांमध्ये जास्त सीट्स कोणत्या पक्षाने जिंकल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये पहा 2026च्या इलेक्शनमध्ये, विधानसभेच्या इलेक्शनमध्ये 208 जागा भाजपने जिंकलेल्या आहेत. तर तमिळनाडूमध्ये 107 जागा जिंकलेल्या आहेत. त्यानंतर केरळमध्ये 63 जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. आसाममध्ये 82 जागा भाजपने जिंकलेल्या आहेत. तर AIRNC या पक्षाने पुद्दुचेरीमध्ये 12 जागा जिंकलेल्या आहेत. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. विजयी उमेदवार, त्यानंतर आता यांचे मुख्यमंत्री पण आपल्याला लक्षात ठेवायचे असतील. ओके, प्रत्येक राज्याचे जे CM बनतील, आता आपल्याला नावं लक्षात आलेली नाहीत किंवा समोर आलेली नाहीत, ती नावं आपण लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर तमिळनाडूच्या CMचा चेहरा आपल्याला माहिती आहे, थलपती विजय किंवा जोसेफ विजय. ओके, कारण यांच्या पक्षाने पहा 107 जागा जिंकल्या आहेत. अगदी 2 वर्षामध्ये पक्ष स्थापन करून विजय मिळवलेली ही पक्ष आहे. त्यासोबतच आपल्याला त्यांचा चेहरा माहिती आहे. पण इथे 107 आहे, बहुमताचा आकडा आहे 117 + 1, म्हणजे 118 जागा त्यांना पाहिजे. मे बी आता इतर पक्षांची जी ही आहेत, आमदार आहेत, इतर अपक्ष, त्याच्यानंतर पहा काँग्रेस ह्या मार्फत कदाचित सत्ता इथं मिळवली जाईल. पण चेहरा तरी आपल्याला माहिती आहे की CM हे विजय होतील म्हणून. ओके, उर्वरित पहा आपल्याला CMचा चेहरा माहिती नाही. ते जसं जसं बनत जातील तसं तसं आपण त्यांची नावं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बेंगाल जनता पार्टी अमोल व्हिक्टरी इथं देण्यात आलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रादेशिक प्रस्थापितांचे पानिपत. मोदी शहांची निवडणूक रणनीती पुन्हा यशस्वी ठरलेली आहे. तृणमूल द्रमुकच्या पडावामुळे इंडिया संकटात. पहा 2 हात, म्हणजे केंद्रातील BJPला 2 हात कोण प्रादेशिक पक्ष 2 करत होते तर एकीकडे ममता बॅनर्जी व दुसरीकडे MK स्टॅलिन, व दोघांचा पण स्वतःच्याच गडामध्ये पराभव तिथं झालेला आहे. या निमित्ताने इंडिया आघाडी संकटात आहे असं इथं प्रश्नचिन्ह त्याने दिलेलं आहे. पण पहा तुम्ही याबद्दल तणाव वगैरे नका घेऊ, कारण वेळोवेळी तशा पद्धतीने आघाडी वगैरे बनत असतात. त्यानंतर इंडिया आघाडीऐवजी म्हणजे अगदी तिथे विरोधी पक्ष वगैरे तशा पद्धतीने स्थापन होत वगैरे असतात. त्यामुळे निश्चिंत राहा. ओके, व जास्त डीपमध्ये आपल्याला सध्याला जायचं पण नाही आहे. पहा त्यानंतर विजय नवा प्रादेशिक नेता ठरलेला आहे. त्यानंतर गंगोत्री ते गंगासागरपर्यंत कमळ फुलले, नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. नेक्स्ट आहे सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्याने विजयी. बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 2,18,034 मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यांना 2,18,969 मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला अवघी 935 मिळू शकली. 935 मते मिळू शकली. अजित पवार यांना 2019मध्ये केलेला मताधिक्याचा विक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोडीत काढला आहे. ओके, ही चांगली न्यूज आहे. नेक्स्ट आहे होर्मुझ खुली करण्याचे प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी परत केलेत. स्किप करू शकता. ₹95.08 ऐतिहासिक नीचांकी गाठलेला आहे. ओके, आता अगदीच रुपया का घसरत आहे याची कारणं आपला पूर्वीच आपण ते पाहिलेले आहेत. त्यानंतर इथे पहा ट्रम्प यांची प्रोजेक्ट फ्रीडमची घोषणा. आता ही प्रोजेक्ट फ्रीडम काय आहे तर होर्मुझ खुली करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बेसिकली पहा अगदी तुम्ही जर स्टेट ऑफ हॉर्मुझ हे पाहिलात व इकडून अशा पद्धतीने इराण आहे, मग इथे पहा ओमान आहे व इकडल्या बाजूने UAE आहे, बरोबर. मग इथून या साईडने आपण जहाज काढू शकतो का असा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न होता, परंतु इराणने त्याला विरोध केलेला आहे. मग परत तोच प्रश्नचिन्ह आहे, पहा की डोनाल्ड ट्रम्प आता काय करतील किंवा इराण काय करेल. एकतर या दोघांना चर्चा करावी लागेल किंवा दोघांमध्ये संमती बनवून तिथं राहावं लागेल. आणि आता प्रॉब्लेम काय आहे पहा, डोनाल्ड ट्रम्प ऐकत नाहीत की इराणकडे सत्ता असावी किंवा अगदी
इराण न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे बनवावा हे डोनाल्ड ट्रम्प यांना पटत नाही आहे व डोनाल्ड ट्रम्प आमच्या समुद्रधुनीमध्ये येत आहे असं इराणला पटत नाही आहे. त्यामुळे पाहूयात आता प्रत्येक न्यूजला तुम्ही असं ठरवू नका की हे UPSCलाच येईल म्हणून. फक्त लक्षात घ्या स्टेट ऑफ हॉर्मुझ UPSCला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर इराणच्या बॉर्डरिंग कंट्रीज लक्षात ठेवणं अतिशय मस्त आहे. ओके, आय होप हे 2 तुम्ही काम नक्की कराल. डन. त्यानंतर पुढची बातमी, ॲसिड हल्ल्यातील गुन्ह्यांच्या शिक्षेत वाढ करावी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुचवले. पहा, ॲसिड हल्ल्यातून बचावलेल्या शाहीन मालिक यांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक PIL दाखल केली होती की ॲसिड हल्ल्यामध्ये ज्या बचावलेल्या महिला उमेदवार आहेत किंवा महिला व्यक्ती आहेत त्यांना आपल्या देशातील जो दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा आहे 2016चा त्या अंतर्गत दिव्यांगाचे लाभ देण्यात यावे असं त्यांची मागणी होती व सुप्रीम कोर्टाने त्यावरती यस ही मोहर लावलेली आहे. बरोबर, पण सुप्रीम कोर्टाने ही यस ही मोहर लावत असतानाच केंद्र सरकारला सुचवलं किंवा ॲसिड हल्ल्यामधील जे गुन्हेगार आहेत ना त्यांना शिक्षामध्ये तिथं वाढ करण्यात यावी. कारण पहा, तुम्हाला माहिती असेल ॲसिड हल्ला अतिशय घातक पद्धतीचा असतो. बरोबर आहे, म्हणजे तो आपण इमॅजिन करू शकत नाही. पहा, आपण सर्वसामान्य व्यक्ती आपण तशा पद्धतीने विचार किंवा आपण तो इमॅजिनच करू शकत नाही खरं पाहिलं तर. बरोबर, पण ॲसिड हल्ल्याच्या ज्या घटना आहेत दिवसेंदिवस वाढत आहेत. हां, केंद्र सरकारने आता ॲसिडवरती बंदी घातलेली आहे, परंतु तरी देखील इल्लिगल मार्केटमध्ये ॲसिड आपल्याला प्राप्त होतंच व जे ॲसिड हल्ल्याचे जे संख्या आहे किंवा जे गुन्हे आहेत ते दिवसेंदिवस वाढत आहेत. मग याच्याच अनुषंगाने पहा, PILची सुनावणी करत असताना डायरेक्टली सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं, केंद्र सरकारने ॲसिड हल्ल्यातील जी गुन्ह्याची जी शिक्षा आहे ना ती वाढवण्यात यावी असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. त्यासोबतच सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं आहे पहा की याशिवाय आरोपीने स्वतः निर्दोष असल्याचे सिद्ध करावे ही जबाबदारी त्यांच्यावरतीच टाकावी. आज घडीला जर तुम्ही पहा, आता महिलांवरती जर एखाद्या वेळेस अत्याचार झाला, ओके, हे A ही महिला आहे असं तुम्ही कन्सिडर करा आणि B या व्यक्तीने महिलेवरती अत्याचार केलेला आहे असं आपण, म्हणजे हे पहा, ही महिला आहे, ओके, व या महिलेवरती अत्याचार झालेला आहे. बरोबर, मग आज घडीला जर तुम्ही प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस वगैरे जर पाहता तर सुप्रीम कोर्टामध्ये किंवा कोणत्याही कोर्टमध्ये जर केस गेली तर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस काय सांगतं, A B आणि या दोघांचं प्रकरण कोण ऐकणार आहे, C, म्हणजे याला म्हणून तर तुम्ही कोर्ट म्हणा. ओके, मग या कोर्टामध्ये हे प्रकरण वगैरे चाललं जाईल. पण आता ही जी महिला आहे ना या महिलेला सिद्ध करावं लागतं की B या व्यक्तीने त्यांच्यावरती अत्याचार केलेला आहे. ओके, आज घडला आपल्या देशामध्ये अगदी प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस आहे जी की C कोर्टामध्ये ते प्रकरण सुनावणी जातं, परंतु महिलावरती अत्याचार झालं ना, या महिलावरती अत्याचार झालं या B या व्यक्तीने केलेला जरी असला तरी पहा या महिलेला सिद्ध करावं लागतं की या B व्यक्तीने माझ्यावरती अत्याचार केलेला आहे म्हणून. म्हणजे अतिशय आता खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात देशामधील जे महिलांसेंट्रिक जे गुन्हे घडत आहेत त्यानुसार हे अतिशय चुकीचं आहे पहा. ओके, कारण A या म्हणजे महिलेलाच ते सिद्ध करून दाखवावं लागतं किंवा या व्यक्तीने अत्याचार केला. पण सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये अतिशय चांगली भूमिका मांडली आहे पहा. सुप्रीम कोर्टाने आता काय म्हटलं की तुम्ही B या व्यक्तीला डायरेक्टली अटक करा पहिल्यांदा. ओके, B या व्यक्तीला अटक केलात ना तर तुम्हाला काय करायचं आहे, तर या B व्यक्तीला स्पष्ट करावं लागेल किंवा मी या ह्या व्यक्तीवर अत्याचार केला नाही. ओके, म्हणजे सगळी जबाबदारी ना ह्या B या व्यक्तीवर टाकलेली आहे. आता या व्यक्तीला काहीच तिथं हे करण्याची आवश्यकता नाही, तर B या व्यक्तीनेच काय करायचं की बाबा मी या व्यक्तीवरती काहीही अत्याचार केला नाही किंवा मी तिथं उपस्थितच नव्हतो अशा पद्धतीने स्वतः B या व्यक्तीला सिद्ध करावं लागेल, त्यावेळेसच आम्ही त्याला मान्य करू, अन्यथा या B या व्यक्तीला डायरेक्टली आम्ही जेलमध्ये टाकू असं सुप्रीम कोर्टाने कालच्या केसमध्ये म्हटलं आहे व ही PIL होती पहा. आता अगदीच हे फक्त ॲसिड हल्ल्याबद्दल त्यांनी सुचवलेलं आहे केंद्र सरकारला किंवा तुम्ही असं करा आणि आपल्या देशामधील जे ED CBIचे जे केसेस आहेत ना, ओके, म्हणजे फायनान्शियल मॅटरमधील जे EDचे केसेस आहेत ना ते अशाच पद्धतीने चालतात पहा. ओके, की स्वतःला सिद्ध करावं लागते बा मी फायनान्शियली काही ते घोळ वगैरे केला नाही व अतिशय म्हणजे गुंतागुंतीची जी EDचे केसेस असतात या कारणाने तर पहा, आता बोलू नाही परंतु तशा पद्धतीने तुम्ही समजून घ्याल, मला रीड बिटवीन द लाईन्स करायची आहे. ओके, मग अगदी म्हणजे खूप कठीण कायदा आहे EDचा पण. ओके, फायनान्शियल मॅटर्सचा अगदी तसंच आहे. आता महिला सेंट्रिक जर अशा पद्धतीने निर्णय घेण्यात आला किंवा B या व्यक्तीला डायरेक्टली तुम्ही महिलावरती त्या अत्याचार केला नाही हे सिद्ध जर करावं लागलं तर पहा इथे जास्त हा कायदा कडक बनतो. ओके, जसं EDचा कायदा कडक ना अगदी तशाच पद्धतीने इथं पण काय हा कायदा कडक बनवू शकतो. पण केंद्र सरकारने आता पाहूयात की केंद्र सरकार यामध्ये काय करेल. त्याच्यानंतर माझ्या मते ना हा कायदा अगदी सर्व जे महिला सेंट्रिक जे कायदे आहेत जसं महाराष्ट्रातील शक्ती कायदा त्यामध्ये पण हा कायदा लावला जाऊ शकतो. जर हा कायदा महिला सेंट्रिक कायद्यांमध्ये जर लागण्यात आला तर तुम्ही याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं पहा महाराष्ट्र शक्ती कायदा, अगदी तसे तुम्ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मला सांगू शकता. त्यानंतर पुढे जाऊयात. रणसंग्राम, गंगोत्री ते गंगासागरापर्यंत कमळ फुललेले आहे. बेस्ट न्यूज आहे.
त्याच्यानंतर पुढे चला, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय पाहिलेला आपण. नेक्स्ट आहे तमिळनाडूला नवा जननायक मिळालेला आहे. ओके, आता तमिळनाडूचा थोडक्यात आपण इतिहास पाहणार आहोत. त्यासोबतच पहा इथे NTR यांच्या पावलावर पाऊल सध्याला जोसेफ विजय किंवा थलपती विजय ठेवत आहेत, हे देण्यात आलेलं आहे. पहा, TVK पक्षाचे संस्थापक विजय आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते NTR यांच्यात एक अनोखे साम्य दिसून आले. तेलुगू देसम पक्षाचे संस्थापक म्हणजेच NT रामाराव यांच्यानंतर स्वतःचा पक्ष स्थापन केल्याच्या 2 वर्षाच्या आत निवडणुकीत विजय ही दुसरी व्यक्ती ठरलेली आहेत. अनपेक्षित पदार्पण जर तुम्ही पाहिलात तर अभिनेते ते राजकारणी बनलेल्या विजय यांचे निवडणुकीत पदार्पण त्यांच्या चित्रपट एंट्रीप्रमाणेच अनपेक्षित ठरले आहे. 27 सप्टेंबर 2025 रोजी करूर येथे झालेल्या चेंगराचेंगरीत 41 जणांचा मृत्यू झाला होता. मग मृत्यू होऊनही विजय यांनी निवडणुकीत आपला प्रभाव पाडल्याचे स्पष्ट झाले आहे. विजय यांची लोकप्रियता आणि त्यांचा मोठा चाहता वर्ग यांनी पक्षाच्या बाजूने निकाल लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राजकारणात नौखे असल्याने ते राजकीय भाषणे चित्रपटातील संवादाप्रमाणे देतात, अशी टीकाही त्यांच्यावरती झाली होती. पण त्यांनी स्वतःला सिद्ध करण्याचा इथं प्रयत्न त्यांनी केला व तो यशस्वी झालेला आहे. त्याच्यानंतर इथं सर्वात महत्त्वाचा वादग्रस्त मुद्दा हाच आहे, पहा की महिलांना 8 ग्राम सोने ते देणार आहेत का? कारण थलपती विजय यांनी त्यांचं जे मॅनिफेस्टो मांडलेलं होतं त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं, पहा की थलपती विजय यांचा TVK पक्ष तमिळनाडूत सर्वाधिक जागा जिंकून सत्तेच्या दिशेने कूच करत असतानाच त्यांनी निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले आश्वासनाकडे लक्ष लागले आहे, ज्यामध्ये विशेषतः त्यांनी महिलांना 8 ग्राम सोने देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच 60 वर्षाखालील महिलांना 2,500 रुपयांचे आर्थिक सहाय्य तर दरवर्षी 6 घरगुती सिलेंडर मोफत देण्याचे आश्वासन त्यांनी दिलं आहे. मग अगदी जर तुम्ही यालाच निवडणुकी सेंट्रिक पाहिलात तर किंवा नरेंद्र मोदी यांच्या भाषेत जर पाहिलात तर सध्याला रेवडी कल्चर देशामध्ये वाढत आहे का? हा नक्कीच इथं प्रश्नचिन्ह आहे. पण सध्याला आपण या विजयला फक्त एका अँगलनुसार न पाहणं बेटर होईल, त्यामुळे मी थोडक्यात याला थांबवतो आहे. बाकी आपल्या मॅगझिनमध्ये एक प्रश्न दिलेला आहे की तमिळनाडूचं राजकारण याबद्दलचं. तमिळनाडूमध्ये चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते सामाजिक बदलाचे आणि सत्तेचे एक प्रमुख माध्यम राहिले आहे, हे स्पष्ट करा. असा जर प्रश्न आला तर तुम्हाला लिहिता यावं या निमित्ताने. असा क्वचित प्रश्न येईल, पण जर आला तर या निमित्ताने. कारण पहा, कल्चरमध्ये प्रश्न येऊन गेले आहेत की साहित्य समाज का दर्पण होता आहे. अगदी त्या पद्धतीने जर चित्रपट आणि तुम्ही हे पाहिलात, तमिळनाडूचं राजकारण आणि चित्रपट पाहिलात तर दोन्ही एकत्र गेलेले आहेत. ओके, त्यानिमित्ताने हा आर्टिकल मी इथं दिलेला आहे. द्रविडी चळवळ आणि चित्रपटांचा उदय. तमिळनाडूच्या राजकारणाची मुळे द्रविडी चळवळामध्ये दडलेली आहेत. E.V. रामास्वामी म्हणजे पेरियार यांनी सुरू केलेली ही चळवळ ब्राह्मणशाहीला विरोध आणि तमिळी अस्मितेवर आधारित होती. 1940 आणि 50च्या दशकात द्रविड मुन्नेत्र कळघम म्हणजे DMK च्या नेत्यांनी त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रपटांचा प्रभावी वापर केला. त्यामध्ये CN अण्णादुराई हे लेखक होते. त्यानंतर M. करुणानिधी यांच्या लेखणीने तमिळ चित्रपटांना एक नवी दिशा दिली. त्यांच्या पराशक्ती 1952चा हा चित्रपट आहे, तमिळ समाजात मोठी क्रांती घडून आणली होती. त्याच्यानंतर MG रामचंद्रन MGR यांचा काळ जर तुम्ही पाहिला तर चित्रपटातून राजकारणात प्रवेश करून मुख्यमंत्री होण्याचा पहिला मोठा प्रयोग MG रामचंद्रन यांनी केला. त्यांनी चित्रपटांमध्ये गरिबांचा कैवारी अशी आपली प्रतिमा निर्माण केली होती. 1972मध्ये त्यांनी DMKमध्ये बाहेर पडून AIADMK हा स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि 1977मध्ये ते मुख्यमंत्री झाले. त्यांच्या निधनापर्यंत 1987 तमिळ राजकारणावर त्यांची भरपूर पकड होती. ओके, MG रामचंद्रन यांच्यापासून तमिळनाडूमध्ये ही सुरुवात झाली आहे व 1967 नंतर पहा 1967 नंतर DMK आणि AIADMK या दोनच प्रादेशिक पक्षांकडे तमिळनाडूची सत्ता होती. ओके, त्यानंतर UPSCने पण याबद्दल प्रश्न विचारला होता. तुम्ही या लॉजिकवरून पण हा म्हणजे सॉल्व्ह केला नक्कीच जाऊ शकतो होता तो प्रश्न. त्यानंतर जयललिता यांची एंट्री होते. पहा, MGR यांच्यानंतर त्यांच्या सह अभिनेत्री जयललिता यांनी राजकारणाची धुरा सांभाळली. चित्रपटसृष्टीतील ग्लॅमर आणि प्रशासनावरील पकड यांच्या जोरावर त्यांनी अनेक वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यांच्या काळात तमिळ राजकारण हे प्रामुख्याने करुणानिधी म्हणजे DMK आणि जयललिता AIADMK या 2 ध्रुवांभोवती फिरत राहिले होते. राजकीय पडद्यावरील इतर महत्त्वाचे चेहरे जसं विजयकांत आहेत, कमल हसन आहेत, रजनीकांत आहेत, त्यानंतर आता थलपती विजय आहेत. ओके, तिघांनी पण राजकारणामध्ये
आपला मार्ग निवडला होता. जसं कमल हसन सध्याला राज्यसभेवरती आहेत पहा. ओके, त्यानंतर हे नाती इतके घट्ट का आहे तर पहा, पहिलं आहे तमिळ अस्मिता. चित्रपट आणि राजकारण हे दोन्ही तमिळ भाषा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगतात. 2 आहे फॅन क्लब. अभिनेत्यांचे फॅन क्लब हे त्यांच्यासाठी तयार केलेले कॅडर म्हणून काम करतात. आणि प्रभावी संवाद. द्रविडी राजकारणात भाषणाला खूप महत्त्व आहे, जे चित्रपटातून संवादातून सहज साध्य होते. ओके, त्यानिमित्ताने आज जर तुम्ही पाहिलात तर थलपती विजय किंवा अभिनेता विजय यांचा इथं विजय झालेला आपल्याला नक्की पाहता येतो. त्यानंतर DMKचा इतिहास आहे पहा, की सलग ते निवडणूक कधीच जिंकत नाहीत. म्हणजे तमिळनाडूमध्ये असंच आहे, कधी DMK तर कधी AIADMK. मग आता अगदीच TVK हा पक्ष तिथं आलेला आहे. त्यामुळे नक्कीच हे परत ही सायकल जी आहे ती रिपीट होईल असं आपलं बेसिकली पाहता येतं. आज आपण फक्त तमिळनाडूबद्दल का बोलत आहोत, कारण त्याबद्दल आपल्याला डायरेक्टली सांगता येतं किंवा हा नवीन पक्ष आहे या निमित्ताने बोललो मी. बाकी पहा, ममता बॅनर्जीबद्दल पण आर्टिकल आले आहेत, पण त्यामध्ये जास्त आपलं जायचं नाही आहे. त्यानंतर मी जे पहिल्यांदा बातमी घेतली, भाजपच्या वैचारिक विरोधाची धार क्षीण झालेली आहे. आव्हानवीर ममता बॅनर्जी आणि MK स्टॅलिन दोघं पण पराभूत झालेले त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये. ओके, थोडंसं मग हे विरोधकांना कमी करण्याचा प्रयत्न इथं झालेला नक्कीच आपलं दिसतं. त्यानंतर 6 दशकानंतर तिसरा पर्याय. यंत्रणांच्या हस्तक्षेपाचा भाजपला लाभ मिळालेला आहे. पश्चिम बंगालबद्दलचा हा आर्टिकल आहे. आता 1967 नंतर पहिल्यांदा TVK सत्ता स्थापन करेल याबद्दलचा हा आर्टिकल स्किप करू शकता. बाकी BJP आणि TMC यामधील भांडण इथं देण्यात आलेलं आहे, शक्य झालं तर वाचून घेऊ शकता. त्यानंतर डावे सत्तेबाहेर, कारण केरळमध्ये पहा CPI कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया फक्त केरळमध्ये सत्तेत होती, ती आता परत बाहेर गेलेली आहे. म्हणजे 10 वर्षानंतर काँग्रेस तिथं जिंकलेला आहे. या निमित्ताने हे आर्टिकल आहे, पण स्किप करू शकता. फक्त हा पॉईंट लक्षात ठेवा की लेफ्टिस्ट पार्टी ज्या म्हणतो तुम्ही, त्या लेफ्टिस्ट पार्टी आता उरलेल्या नाही आहेत भारत देशामध्ये. हां, आता लेफ्ट पार्टी म्हणून तुम्ही फक्त काँग्रेसला म्हणू शकता, पण ह्याच्याही पेक्षा जास्त लेफ्टिस्ट असतात ते कम्युनिस्ट पार्टी असतात. पण आपल्याकडे काँग्रेसला जास्त लेफ्टिस्ट तिथं मानण्यात आलेलं आहे. सेंट्रल लेफ्ट म्हणून तुम्ही काँग्रेसला पाहू शकता, पण सगळ्यात जास्त लेफ्ट कोण होते तर कम्युनिस्ट पार्टी होते. कम्युनिस्ट पार्टी आता सगळीकडून नष्ट झालेल्या आहेत असं तुम्ही म्हणू शकता, कारण सत्तेत कुठेही नाही आहेत त्या. हां, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आहे सत्तेत, म्हणजे अस्तित्वात आहे, परंतु सत्तेत नाही. हा महत्त्वाचा निर्णायक पॉईंट. ओके, डन. त्याच्यानंतर भाजपची आसामवर भक्कम पकड झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर हा आर्टिकल आलेला आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि SIR बद्दल, पण आता सध्याला आपण त्याबद्दल चर्चा करणार नाही आहोत व परीक्षेला पण असे प्रश्न येत नाहीत, त्यामुळे मी तो आर्टिकल स्किप केला. नेक्स्ट पहा, अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपतो. नेक्स्ट जाऊयात आपण द हिंदूमध्ये. द हिंदूमधील जे 2 आर्टिकल आहेत ते लवकर घेऊन मी थांबणार आहे. त्यानंतर पहिला आर्टिकल आहे युद्धातील AIचा वापर. ओके, तर पहा, 28 फेब्रुवारी 2026 रोजी USA आणि इस्रायलने संयुक्तरित्या इराणवरती आक्रमण केलं व इराणचे जे सर्वोच्च नेते होते अयतुल्ला अली खमेनी यांचा त्यांनी त्यांचं निधन केलं. ओके, मग हे निधन झाल्यानंतर अगदीच 1 ते 2 दिवसांमध्ये पहा, त्यांनी 150 शाळकरी मुलींना पण मारून टाकलं. कोण? अमेरिकेने. व ते स्थळ निवडण्यामध्ये कोणाचा वापर केला गेला? AIचा वापर केला गेला. आता ती AIकडून चूक झाली किंवा AIला तशा पद्धतीने कमांड दिली होती, हा प्रश्नचिन्ह नक्की आहे. कारण पहा, तिथे पूर्वी ना मिलिटरींना ट्रेनिंग दिली जायची. मिलिटरी जे बेस होतं, म्हणजे इराणचे जे IRGC जे मिलिटरी आहे त्यांना तिथं पूर्वी कोचिंग दिली जायची किंवा तिथं त्यांना गाईडन्स केलं जायचं. व त्याच हे पहा, ह्या कंपाऊंडमध्ये ओके, इथं शाळा होती, ज्या शाळेवरती तिथं 150 मुली होत्या, तिथं जिथं आक्रमण झालं ना ते कंपाऊंड बेसिकली कोणाचं होतं तर मिलिटरी बेसचं ते कंपाऊंड होतं. व इथं IRCGC इथे पूर्वी पहा तिथं त्यांना ट्रेनिंग वगैरे दिली जायची. मग याच शाळेमध्ये पहा पूर्वी तिथं या कंपाऊंडमध्येच एक शाळा होती, त्या शाळेवरती त्यांनी बॉम्ब टाकला व तिथे 150 शाळकरी मुलींचा तिथं खात्मा करण्यात आला. बरोबर आहे. मग हे स्थळ निवडण्यामध्ये कोणाची भूमिका आहे तर AIची भूमिका आहे असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. बरोबर. पण AIला कमांड कोणी दिली हा तिथं बेसिकली महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कारण गुगल मॅपवरती किंवा अगदी जे सॅटेलाईट इमेजेस वगैरे आहेत तिथे आता शाळा आहे असं दाखवण्यात आलेलं होतं, परंतु याच्यापूर्वी तिथं IRGCचं तिथं ट्रेनिंग सेंटर आहे हे पण दाखवण्यात येत होतं. मग यामुळे AIची इथून खऱ्या अर्थाने चूक झाली की हे मानवी हस्तक्षेप करण्यात आलेला आहे, हा तिथं बेसिकली मोठा प्रश्नचिन्ह आहे. मग यावरूनच पहा AI किती चांगला आहे व किती वाईट आहे किंवा किती नैतिक आहे हे सांगण्याचा हा आर्टिकल आहे. बेसिकली पहा, आपल्या देशामध्ये अगदी नियम आहेत का AI अगदी पहा पॉझिटिव्ह कितपत आणि निगेटिव्ह कितपत हा आपल्याकडे प्रमुख तिथं पहा काही नियमच नाही आहेत. एखाद्याची आपण पहा चांगली तस्वीर बनवतो,
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपण चांगलं पण घडवू शकतो व निगेटिव्ह पण घडवू शकतो. नक्कीच निगेटिव्ह पण घडू शकतो. पहा आता अगदी तुम्हाला माहिती असेल वेडनेसडे मूवी आला होता पहा, त्यावेळेस म्हणजे 2008-9 साली तो मूवी आलेला होता. व त्यावेळेस त्यांनी काय म्हटलं होतं, गुगलवरती जर तुम्ही टाकलास हाऊ टू मेक अ बॉम्ब तर तिथं नक्कीच तिथं टिप्स वगैरे दिले जातात. मग अगदी इथं पण तसंच आहे ना, हाऊ टू मेक अ शस्त्र. जर असं मी जर AI ला विचारलं तर ते AI काय करेल पहा, मला नक्कीच सांगेल किंवा तू असं नाही तर तसं कर. किंवा पहा मी त्याला निगेटिव्ह पण विचारू शकतो की बाबा माणसाला कसं मारू नये. ओके, असं जर मी विचारलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मला कसं मारलं जातं याची उत्तर नक्की देईल ना. कारण ते पहा नैतिक काय आहे हे AI ला माहिती आहे का, तर बिलकुल नाही. व आपल्या देशांमध्ये कायदे नाही आहेत. या कारणानिमित्त झालेलं काय आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला हे समजणार नाही. मग मानवी मेंदू AI पेक्षा जास्त हुशार आहे हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. सॉरी, थोडंसं मला म्हणजे ते थोडंसं हास्यास्पद वाटलं, पण लक्षात घ्या तुम्ही. ओके, म्हणजे ते हसण्यासारखं तर बिलकुल नाही आहे, कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची पॉवर खूप आहे, पण मानवी मेंदूची पण पॉवर तेवढी जास्तच आहे. पहा, कारण अगदी आपण त्याला चकमा देऊ शकतो हे नक्कीच आहे. मग अगदी त्यालाच अनुसरून पहा नियामक असावं यासाठी ब्राझीलचे अध्यक्ष लुला डी सिल्वा यांनी नवी दिल्लीमधील जे AI इम्पॅक्ट समिट झालं 2026 त्यामध्ये त्यांनी म्हटलं की बाबा मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा माहितीची अखंडता आणि मानवी हक्क धोक्यात येतील. व तसंच झालेलं आहे. त्याच्यानंतर भारत देशाची स्थिती जर तुम्ही पाहिला तर भारताने नोव्हेंबर 2025 काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत, पण अजूनही कठोर नियमन तिथं झालेलं नाही आहे. ओके, तर आपल्याला काय करावं लागेल पहा, त्याची चांगलं कोणतं आहे आणि वाईट कोणतं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आपल्याला पहिल्यांदा ठरवावं लागेल. मग त्याच्यानंतरच हे सर्व काही आपण नियंत्रित करू शकतो. आणि आता पहा जे कंपनी सध्याला आता पहा सॅम अल्टमन वगैरे जे आहेत, ओपन AIचे जे CEO आहेत सॅम अल्टमन यांनी काय म्हटलं की बा आम्ही स्वतःहून आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे रेग्युलेट करत आहोत. ठीक आहे, परंतु पहा ज्या दिवशी सॅम अल्टमन यांच्या बुद्धीला थोडंसं वाटलं ना की आपण याला इरेग्युलेट करावं किंवा म्हणजे त्यांनी स्वतःचा वापर जर निगेटिव्ह पद्धतीने केला तर मग अगदी पहा जे ह्युमन सिव्हिलायझेशन आहे त्याला खूप मोठा धोका तिथं निर्माण होऊ शकतो. ओके, कारण पहा अगदीच एका विद्यार्थ्यांनी मला आत्ताच पाठवलेलं निबंध होतं म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवरचा. ओके, म्हणजे पॉवर जर एखाद्या व्यक्तीकडे आली व त्याचा जर दुरुपयोग जर झाला तर ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट ॲब्सोल्युटली अगदी तशा पद्धतीने ते केलं जाऊ शकतं. ओके, म्हणजे पॉवर खूप घातक असते, याचं इम्पॅक्ट आपल्याला या न्यूजमधून दिसून येईल. तर शक्य झालं तर हा आर्टिकल वाचा, म्हणजे लिखाण करण्यासाठी हा आर्टिकल चांगल्या पद्धतीने मी दिलेला आहे. बाकी जे क्रक्स आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट आहे पहा योगा डे, याबद्दल 21 जून रोजी योगा डे असतं, मग त्याबद्दल हा आर्टिकल आलेला आहे. तर लक्षात घ्या इथे हा जो पॅरा आहे हा पॅरा तुम्हाला प्रिलिमसाठी मदत करणार आहे. प्रिलिम सेंट्रिक हा पॅरा आहे. त्याच्यानंतर 2016 युनेस्कोने योगाचा समावेश मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून केला आहे. हा प्रश्न UPSC विचारला जाऊ शकतं, त्यामुळे हा हायलाइटेड टेक्स्ट लक्षात ठेवा. आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर वाढता मानसिक तणाव आहे. ओके, म्हणजे अगदी भारत देशामध्ये नाही तर सगळ्या संपूर्ण जगभरामध्येच मानसिक तणाव हा दिवसेंदिवस वाढत आहे व शारीरिक हालचाल कमी होत आहे. कारण नक्कीच सर्व आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे, त्यानंतर सोशल मीडिया वगैरे आलेलं आहे. या सर्व कारणांनिमित्त पहा मानव हा अगदीच डिजिटल प्रसारमाध्यमं किंवा डिजिटल डिव्हायसेसच्या अधीन गेलेला आहे. असं असताना मानसिक तणाव त्याला जास्त होत आहे. मग मानसिक तणावामधून बाहेर काढण्याचं काम कोण केलं जाऊ शकेल तर योगा हा त्याला शांततेचा मार्ग तिथं मिळून देऊ शकेल. मग यासाठी भारत देशाने जो योगाचा मार्ग संपूर्ण जगाला दाखवलेला आहे तो नक्कीच आपल्यासाठी एक सॉफ्ट पॉवर आहे. मग याला चांगल्या पद्धतीने आपण योग महोत्सव या निमित्ताने सेलिब्रेट करणार आहोत. याबद्दलचा हा आर्टिकल आहे. शक्य झालं तर तुम्ही हा आर्टिकल वाचून घ्या, म्हणजे प्रिलिमसाठी महत्त्वाचे फॅक्ट आहेत. बाकी UPSCसाठी सांस्कृतिक वारसा म्हणून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता आपण इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.